नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता शास्त्री नदी आहे. पाहू शकता तुम्ही शास्त्री नदी तुम्हाला दिसणार ना, मी दाखवतो मला. आणि शास्त्री नदी कशी आहे तुम्हाला मी दाखवतो आणि आपला व्हिडिओ सुरुवात करतो. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडले तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. हे बघा, ही शास्त्री नदी आहे आणि ह्या नदीला छोट्या छोट्या नद्या मिळतात, जेणेकरून आमच्याकडे दक्षिण उत्तर वाहणारी नदी आहे. ती नदी पावसामध्ये खूप भरून वाहत असते. ती या नदी खाडीला जाऊन मिळते. ॲक्च्युली जयगडची खाडी पण आहे, पण तिला शास्त्री नदी बोलतात, कारण खाडी खूप मोठी लांबच्या लांब आहे आणि सेम नदीसारखी दिसते, म्हणून तिला शास्त्री नदी बोलतात. नदीच्या पलीकडे तिकडे जांबारी आहे आणि जे ते मंदिर दिसतंय, हे मंदिर आहे, हे भैरी भवानीचं मंदिर आहे. आणि जो भैरी देव आहे हा ह्या खाडीमध्ये एका कोळ्याला गावलेला आहे. म्हणजे तो ज्या वेळेला मासेमारी करायला गेला त्यावेळेस देव त्याच्यात जाळ्यामध्ये आलेला आणि त्यानं तो देव घेतला नाही आणि परत पाण्यामध्ये फेकून दिला. आणि तो जेव्हा झोपला रात्री, तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितला की मी भैरी आहे, तू मला बाहेर काढ आणि माझं मंदिर बांध. तर त्या कोळ्यानं बोलला, जर उद्या मी फिशिंगला गेलो, मासेमारीला गेलो, तर मासेमारी करताना मला माझी बोट भरून भेटेल एवढी मला मासे मिळाले पाहिजे, तर मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. तर तो जसा गेला त्या दिवशी त्याने मासे खूप मिळाले त्याला, आणि त्याने त्या जिथे देव टाकून दिला होता तिथे परत त्याने जाळं टाकून ते देवाला काढलं बाहेर. म्हणून सगळ्यात पहिला मान हा कोळी लोकांचा असतो आणि ती लोक पहिले पूजा करतात देवाची. बघू शकते बघा, सूर्य मावळतोय आणि हा तो व्ह्यू. खूप सुंदर असं कोकण आहे आपलं. फक्त हे जे राजकारणी लोक आहेत, ह्या नको त्या कंपन्या आणून ठेवतात आपल्याकडे, ते आल्या नाही पाहिजे, तर ह्या निसर्गाचं काही व्हॅल्यू राहणार नाही. कारण जे कोकणी लोक आहेत त्याने हा व्हिडिओ बघावा माझ्या मते. आणि मी जर काय चुकीचं बोलत असेल तर त्याने कमेंट्समध्ये मला सांगावं, कारण आपलं कोकण हे आपल्यालाच राखायचं आहे. राजकारणी लोक आताचं जे राजकारण आहे, या राजकारणात काय म्हणजे चव नाही. कोणी कोणाच्या ह्याच्यामध्ये जातं खाली बघतं लालच पैशासाठी. त्याच्यामुळे आपल्यालाच आपल्या कोकणाचे रक्षण करायचं आहे. आणि हे पाहू शकते बघा, ही पूर्ण आंब्याची बाग आहे. सगळा हापूस आंबा आहे, कलमांचा आंबा, कलमी आंबा. ह्यावर्षी आंबे खूप असणार आहे, कारण ह्यावर्षी जी दव असतं ओस ती कमी पडलेली आहे. थंडीमध्ये कमी होता, दोन दिवस झाले खूप जास्त थंडी आहे. बघू शकता हे बघा, यावर्षी खूप दंबर असे आंबे मिळणार खायला. बंद कर रे भाऊ, बंद कर ना, बंद कर.